नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाची विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. व्यंकय्यापुरा गल्ली नंबर 2 मधील एका घराला शुक्रवारी भीषण आग लागली. सकाळी 9 वाजताची ही घटना आहे. घरातील कपडे, गाद्या, एलईडी, होम थिएटर, नगदी, हजारो रुपये आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घराला कुलूप असल्याने घरातील सामान भस्मसात झालं. व्यंकय्यापुरा गल्ली नंबर 2 मध्ये राहणाऱ्या अमर भारत वाहुरवाघ यांच्या घराला शुक्रवारी आग लागली. शुक्रवारी सकाळी 9 वाजता दोन्ही भाऊ घराला कुलूप लावून कामावर गेले. शेजाऱ्यांना घरातून धूर येताना दिसल्याने त्यांनी कुलूप तोडलं. शिवाय वरील टीन काढून पाण्याचा मारा केला व आग विझवली. गल्ली अरुंद असल्याने अग्निशामक दलाची गाडी घरापर्यंत पोहोचू शकली नाही. घरातील कपडे, गाद्या, होम थिएटर, एलईडी व 34,000 रुपयांची नगदी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज आहे. ते दोघं कामावर गेले होते विशालला अमरता आणि ते आम्हाला धुवा दिसला घरातून निघताना. आम्ही घराचं ते लॉक वगैरे तोडलं आणि ते टीन वगैरे काढलं आणि त्यांना पाणी मारलं वरून. तर ते अँब्युलन्स ते गाडी वगैरे आली होती तर ते इकडे येऊ नाही शकली. गल्ली लहान असल्या त्यांनी गाडी आतमध्ये येऊ नाही शकली म्हणून आम्ही घरचे पाईप वगैरे लावून. अमरावती महानगरपालिकेची आमसभा शुक्रवारी घेण्यात आली. विविध प्रस्तावित मुद्द्यांवर आमसभेत चर्चा झाली. शिवाय प्रस्तावित नसलेला मुद्दाही चर्चेला आला. तो म्हणजे महापालिकेला बडनेरा अमरावती महापालिका असं नाव देण्याचा. यासह अनेक वादग्रस्त प्रश्नांवर आमसभेत चर्चा झाली. अमरावती महापालिकेची आमसभा 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. प्रस्तावित नसलेल्या विषयावर आमसभेत चांगलंच वादंग माजलं. महापालिकेला बडनेरा अमरावती महापालिका नाव देण्याची मागणी करण्यात आली. हा विषय प्रस्तावित नव्हता. नगरसेवक विजय नागपुरे, जावेद मेमन, कांचन ग्रेसपुंजे यांनी हा मुद्दा उचलून धरला. प्रस्तावित नसतानाही मुद्दा चर्चेला आल्याने आरोप प्रत्यारोप झाले. तब्बल 20 मिनिटं या मुद्द्यावर चर्चा चालली.
विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंगल व मुशीर आलम यांना आमसभेत मौन पाळून श्रद्धांजली देण्यात आली। रिलायन्स टॉवरच्या मुद्द्यावर आमसभेत चांगलंच वादंग माजलं। एकाच टॉवरचा करार झाला असता शहरात 7 टॉवर लागलेत, हा मुद्दा आमसभेत चांगलाच गाजला। महापौरांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला, मात्र त्यांनाही या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। तेव्हा ही अधिकाऱ्यांची मनमानी की प्रशासनाचं दुर्लक्ष हा मुद्दा उपस्थित झाला। एकूणच शुक्रवारची महापालिकेची आमसभा वादग्रस्त ठरली। महानगरपालिकेतील अग्निशामक यंत्र कालबाह्य झाल्याचा मुद्दा सिटी न्यूजने उचलून धरला। सिटी न्यूजने प्रसारित केलेल्या या मुद्द्याची दखल महापालिकेच्या आमसभेत घेण्यात आली। झोन सभापती मिलिंद बांबल यांनी या मुद्द्याला हात घातला। अमरावती महापालिकेतील अग्निशामक यंत्र कालबाह्य झाल्याचं वृत्त सिटी न्यूजने प्रसारित केलं। या वृत्ताची दखल घेऊन झोन सभापती मिलिंद बांबल यांनी शुक्रवारच्या आमसभेत हा मुद्दा उचलला। महापालिका के अंदर जो अग्निशमन यंत्र लगाए गए हैं उसकी डेट जो है तो उसकी प्रक्रिया अभी चालू है और 1-2 दिन के अंदर उसके एक्चुअली जो सिलेंडर लगाए गए अग्निशमन यंत्र वो यंत्र CO2 गैस के है और DC की केमिकल पाउडर के चलती नहीं सर। हमारी टीम हमेशा उसको हर महीने 2 महीने में उसकी चेकिंग करती है। उसमें खुद यंत्र के अंदर जो उसको ऑपरेट करने की हाँ सर हाँ वो जो तारीख है वो उसको चेक करने की तारीख है कि इस तारीख को हमने हर साल उसको चेक। महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे। येथील कार्यालय, दस्तावेज यांचं जतन व सुरक्षा तसंच येणाऱ्या नागरिकांची सुरक्षाही पणाला लागली होती। हा गंभीर मुद्दा सिटी न्यूजने उचलला असता आमसभेत हा विषय हाताळण्यात आला, तेव्हा येत्या 2 दिवसात यंत्र बदलवण्याचं आश्वासन देण्यात आलं। अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने धरणं आंदोलन केलं। सेमाडोहचे मुख्याध्यापक स्वर्गीय विजय नकाशे यांच्या कुटुंबाला न्यायाची मागणी शिक्षक संघानं केली आहे। स्वर्गीय विजय नकाशेच्या मृत्यूची चौकशी व्हावी, नीता नकाशे यांना शासनाने सेवेत सामावून घ्यावं आदी विविध मागण्यांसाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने धरणं आंदोलन केलं। जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेले श्री विजय नकाशे मुख्याध्यापक सेमाडो यांनी दिनांक 7 नोव्हेंबरला PRCच्या भेटीनंतर आत्महत्या केली। खरं म्हणजे शिक्षक मन विषण्ण करणारी ही घटना आहे आणि या घटनेनंतर
जे शासनाची भूमिका असायला हवी होती ती अजूनपर्यंत निदर्शनास येत नाही. म्हणून त्या विरोधात आम्ही या ठिकाणी हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या म्हणजे विजय नकाशे यांच्या कुटुंबावर जो हा हल्ला हा एक प्रकारचा घात झाला आहे त्यासाठी विजय नकाशे यांच्या पत्नीला शासनाने तातडीनं नोकरी द्यावी. विजय नकाशे यांच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. त्यांच्या कुटुंबाला तात्काळ 25 लाखाची मदत करावी आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या ह्या ज्या घटना घडत आहेत त्यासाठी जी जबाबदार आहे शालेय पोषण आहार योजना, त्या शालेय पोषण आहार योजनेसह इतर शैक्षणिक कामं जे अशैक्षणिक कामं शिक्षकांकडे सोपवण्यात आलेले आहेत ती सगळं काढून घेण्यात यावी म्हणून या धरणे आंदोलनाचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलं. अमरावती धर्मप्रांताचा हिरक महोत्सव 22 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतोय. ज्ञानमाता हायस्कूलच्या प्रांगणात हा महोत्सव होणार असून त्यासाठीची तयारी सुरू आहे. 1955 मध्ये अमरावती धर्मप्रांताची स्थापना झाली आहे. 8 मे 1955 रोजी पोप पायस यांनी अमरावती धर्मप्रांत स्थापन केला. नागपूर सर्वधर्म प्रांतापासून हा विभक्त करण्यात आला आणि यावर्षी अमरावती धर्मप्रांताला 60 वर्ष पूर्ण होत आहे. हिरक महोत्सवाचा प्रसंग अमरावती धर्मप्रांतातील सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा काळ आहे आणि म्हणून वर्षभर विशेष प्रार्थना, ख्रिस्ती धर्मियांची श्रद्धा बांधणी आणि समूह बांधणी ह्या कार्यक्रमाद्वारे वर्षभर आम्ही या दिवसाची आणि या वर्षाची पूर्ण तयारी केली. हा कार्यक्रम 22 नोव्हेंबर रोजी येत्या रविवारी इथं चर्चमध्ये साजरा केला जात आहे. ह्या प्रसंगी व्हॅटिकनचे राजदूत पोप महाशयांचे भारतातील प्रतिनिधी आर्चबिशप साल्वातोरे पेनाकियो उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या आर्चबिशप कार्डिनल ऑजवल्ड ग्रेशियस तसेच नागपूरच्या आर्चबिशप बिशप अब्राहम आणि इतर सेवा कार्य जे आहेत हे चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध राहू. त्याचबरोबर ह्या दिवशी आम्ही विशेष करून आपल्या ह्या विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक उपक्रम हाती घेत आहोत. त्याचं देखील उद्घाटन केलं जाईल. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचं गेल्या 19 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेअंतर्गत कार्यकारी आस्थापनेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी कर्मचाऱ्यांची आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत कार्यकारी आस्थापनेवर कर्मचारी गेल्या 20 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांना नियमित करण्याची मागणी अनेक दिवसांची आहे, परंतु प्रशासन टाळाटाळ करतंय असा आरोप करून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियननं गेल्या 19 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. सर्वेक्षण विकास यंत्रणा जिल्हा परिषद अमरावती येथे सन 84-85 पासून ते 86 कर्मचारी वर्क ॲजवर काम करत होते. त्याच्यापैकी काही 40-50 कर्मचाऱ्यांना त्यांनी रेग्युलर केलेलं आहे. उरलेले 28 कर्मचारी अद्यापही त्यांना नियमित केलेलं नाही आणि त्यामध्ये काही कर्मचारी मयत झाले, काही कर्मचारी सेवामुक्त झाले. त्यांच्या विधवासुद्धा इथं बसलेल्या आहेत, होऊ शकतात. त्यांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा लाभ देण्यात आला नाही. काही सेवानिवृत्तीची पेन्शन नाही ना काही कोणत्याही प्रकारचं काही त्यांना देण्यात आलं नाही. हे या सेवा नियमित करण्यासाठी आज आम्ही इथं उपोषणाला उपोषणाचा दुसरा दिवस आहे. काल 5 लोक बसलेले होते, आज अजून त्याच्यामध्ये 2 वाढ झालेली आहे आणि आपली किती जवळपास 1 वर्षापासून शिवसाहेबांकडे येणं जाणं आणि आमच्या नियमित करण्याच्या संदर्भात जे आवश्यक जो निधी लागते किंवा जिल्हा परिषदेची मंजुरी लागते ते सुद्धा जिल्हा परिषदेने दिलेली आहे. परंतु प्रशासनानं आडमुठे धोरणानं आमचे हे ऑर्डर रोखून ठेवलेले आहे. ऑर्डर दिली की आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज.
20व्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. परिचय संमेलन ही काळाची गरज आहे हे जाणून तथागत बौद्ध वधूवर संस्था पुणे यांच्या वतीने अमरावतीत उपवर वधूवर परिचय मेळावा घेण्यात येतोय. 22 नोव्हेंबर रोजी टाउन हॉल येथे सकाळी 10 ते 4 दरम्यान आयोजित या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आहे 9407. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आहे 9404 73 0020. तथागत वधूवर संस्था ही बौद्ध वधूवर संस्था असून पुणे येथे कार्यरत आहे. या संस्थेमार्फत ही वेबसाईट असल्यामुळे महाराष्ट्रातील मध्य प्रदेश तसेच परदेशातील सुद्धा स्थळे या वेबसाईटवर नोंदणी होत असते. आतापर्यंत साधारणतः 4000च्या जवळपास वधूवरांची नोंदणी झालेली आहे. आणि मी अमरावतीचा रहिवासी असल्यामुळे आणि पुणे येथे सेवानिवृत्त झाल्यानंतर हा वधूवरांचा कार्यक्रम मी सुरू केला आहे. आणि अमरावतीची एक आस्था असल्यामुळे मी या ठिकाणी हा वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. तर ह्या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये दिनांक 22 नोव्हेंबर रविवारी जे काही वधूवर लग्न करू इच्छितात त्यांनी त्यांचा जोडीदार निवडण्याकरता अवश्य टाउन हॉल मनपा टाउन हॉल येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नोंदणी करून या वधूवर परिचय मेळाव्याचा लाभ. मनपा आयुक्त गुडेवार यांनी शुक्रवारी पहाटे लाल खडीचा दौरा केला. इमामनगर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. येथे बांधलेल्या प्रसाधनगृहांची पाहणी मनपा आयुक्तांनी केली. सॅनिटरी इन्स्पेक्टरला स्वच्छतेचे आदेशही देण्यात आले. मनपा आयुक्त गुडेवार यांनी भल्या पहाटे नगरसेवक इम्रान अशरफी यांच्या समवेत लाल खडीचा दौरा केला. तेथून इमामनगर येथे ते गेले असता आयुक्त गुडेवारांचा तेथे सत्कार करण्यात आला. जो लोगों को जरूरी है वो भी आओ, क्योंकि लाल खड़ी जो सुनो ना इसलिए लाए गए हैं. मतलब क्या के लिए पहली पूरे शहर में देखेंगे तुमने भी सेंटर देखने गए साहब यहाँ क्यों आए, यहाँ क्यों आए? इसका कारण ये इसका कारण ये है कि अपना ये कारण है कि भाई देखो यहाँ पर जरूरत है साहब. जिसके पास इनकम टैक्स नहीं है, टैक्स नहीं है, उसका ऐसा क्या है? हम उसके बाद में टैक्स भी लगा देंगे, एप्लीकेशन ले लेंगे, टैक्स भी लगा देंगे और इधर ये भी काम करेंगे. तेथे बांधलेल्या प्रसाधनगृहांची पाहणी मनपा आयुक्तांनी केली. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील बांधकामालाही मंजुरी दिली जाईल असं आश्वासन मनपा आयुक्त गुडेवारांनी दिलं. शिवाय सॅनिटरी इन्स्पेक्टरना प्रभागाच्या स्वच्छतेचे आदेश दिले. वडरपुरा येथील डांबर कारखान्यामुळे परिसरात प्रचंड प्रदूषण होतंय. हा कारखाना अवैध असून या कारखान्यासाठी अवैधरित्या जमीनही हडपली गेली आहे. शिवाय प्रदूषणामुळे रहिवाशांचं जीवित धोक्यात आलं आहे. याबाबत रहिवाशांनी अनेक तक्रारी केल्या मात्र त्याचा उपयोग झाला नाही. खंडेलवाल यांच्या अवैध कारखान्यावर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. याबाबत त्यांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे. विशेष म्हणजे माहितीच्या अधिकारात रहिवाशांनी सगळी माहिती मागवलेली आहे. वडरपुरा येथे धनराज हरिचंद्र खंडेलवाल यांच्या जागेवर त्यांचा मुलगा रूपचंद खंडेलवाल डांबराचा कारखाना अवैधरित्या चालवत असल्याचा आरोप तेथील रहिवाशांचा आहे. मौजे वडाळीच्या 1999 चौरस मीटर जागेवर कारखान्यासाठी रूपचंद खंडेलवाल यांना महापालिकेने परवानगी दिली होती. 1990 मध्ये ही परवानगी देण्यात आली. त्या आधारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने 2001 पर्यंत परवानगी दिली होती. परंतु त्यानंतर कोणतीही परवानगी घेतली नसल्याने हा हॉटमिक्स प्लांट अवैधरित्या चालवला जातोय. पहाटेपासून डांबराच्या भट्ट्या सुरू होत असल्याने धुराचं प्रचंड प्रदूषण होतंय. धुरामुळे रहिवाशांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असून दुर्धर आजार जडले आहेत. तेथील रहिवासी रूपा मंजुळकर या महिलेच्या किडनीवर परिणाम झाला आहे. याबाबत रहिवाशांनी अनेक निवेदनं दिली, अनेक तक्रारी केल्या. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आलं, परंतु अद्याप त्याचा उपयोग झालेला नाही. रहिवाशांनी याविषयी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे. या डांबर कारखान्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा रहिवाशांनी दिलाय. 13/3/2013 मी पोलीस स्टेशन येथे जाऊन कंप्लेंट केली की वडरपुरा वस्तीमध्ये बेकायदेशीर बेरित्या
डांबर प्लॅन बद्दल कारवाई करण्याबाबत सहाय्यक संचालक नगर रक्षण अधिकारी, मान्य आयुक्त साहेब, मान्य जिल्हाधिकारी साहेब, मान्य पोलीस आयुक्त साहेब, मान्य पोलीस स्टेशन फेजरपुरा, पोलीस स्टेशन सिटी कोतवाली यांना सर्वांना निवेदन दिले, तरी पण आजपर्यंत धनराज खंडेलवाल, रूपचंद खंडेलवाल यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. वडरपुरा येथील नागरिकांना या डांबर प्लॅनमुळे बेरित्या बिमाऱ्या होत असून किडनीचे पेशंट, टीव्हीचे पेशंट, डोळ्यांचे आजारीचे पेशंट हे सर्व पेशंट आढळून आले आणि मी वारंवार प्रत्येक नागरिकांना घेऊन आयुक्ताकडे, जिल्हाधिकारीकडे यांना सर्वांना निवेदन देऊनही आजपर्यंत कारवाई झालेली नाही. तर ठीक आहे, नाहीतर मी दिनांक 1/12/2015 पासून बेमुदत आमरण उपोषण मरेपर्यंत उपोषणला बसणार आहे. हॉट मिक्स प्लांटच्या धुरापासून येथील रहिवासी नागरिकांना कुमारवाडा, पंचशील नगर, वडरपुरा, यशोदानगर व संपूर्ण परिसरातील नागरिकांना किडनी, टीव्ही, कॅन्सर, डोळ्याचा आजार, श्वासोच्छवासाचा आजार झालेल्या लोकांना हॉट मिक्स प्लांट मालकाकडून व शासनाकडून आर्थिक सहायता मिळावी. महाराष्ट्र प्रदूषण विभाग यांचे सर्व कागदपत्र मी तयार केलेले आहे आणि त्यांच्या कायद्यानुसार कोणतीही परवानगी नाही आणि आजपर्यंत परवानगी नसतानाही कोणतीही कारवाई यांच्यावर झालेली नाही. भाजी बाजारातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात कार्तिकोत्सव सुरू आहे. यानिमित्त प्रवचन, कीर्तन, अभिषेक, भजन असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारी अॅडव्होकेट सचिन देव यांनी प्रवचन केलं. भाजी बाजारातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात कार्तिकोत्सव सुरू आहे. राजाधिराज विठ्ठलानंद सरस्वती महाराजांनी 200 वर्षांपूर्वी हे मंदिर स्थापन केले आहे. या मंदिरात सुरू असलेल्या कार्तिकोत्सवात प्रवचन, कीर्तन, अभिषेक, भजन असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अंतर्गत शुक्रवारी अॅडव्होकेट सचिन देव यांनी प्रवचन केलं. विठ्ठलानंद सरस्वतीचा जो अध्याय लिहिलेला आहे, विठ्ठलानंद सरस्वती स्वामी महाराजांचे अध्यायच लिहून ठेवलं. ज्ञान म्हणजे काय? महाराजांसारख्या श्रेष्ठ महापुरुषांनी एका वाक्यामध्ये त्याचा कोणाला ज्याच्या व्याख्यानाचा एकही शब्द समजत नाही त्याला त्या समर्थ रामदास स्वामी महाराजांचा श्लोक आहे, सत्य ज्ञान हे तृप्त भाव आहे. ते संत अच्युत महाराजांसारख्या वैदर्भीय ज्ञानेश्वर रूप संतांनी ओळखलं आणि हे आपलं अध्यात्म ज्ञान सत्य ज्ञानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत सोप्यात सोप्या गरुड पुराण आहे, देवी भागवत पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, कच्छ पुराण आहे, वाराह पुराण आहे, त्या ठिकाणी संस्कृतामध्ये केलेले आहे. कमी काळामध्ये काहीच नाही का असं नाही. देशकाल समयावरती वरुड ग्रामी वकिली घराणे विष्णू अवताराला नमस्कार माझा गुरु अच्युताला, नमस्कार माझा गुरु अच्युताला. जे या जगात डोक्याची भाषा बोलतात त्याला विद्वान पंडित म्हणतात. आपलं सगळं आयुष्य जनतेच्या कल्याणामध्ये बोलल्या जाणारे आमचे विठ्ठलानंद सरस्वती स्वामी महाराज. अशा संत मालिकेमध्ये ब्रह्मलीन वंदनीय श्री संत अच्युत महाराज, अशा संत मालिके राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. काय सांगतो त्या संत अच्युत महाराजांनी एका शब्दामध्ये सांगितलं, ज्ञानाचं लक्षण ज्ञान आम्हाला नाही, मग समोर कोणी बसा हे महत्वाचं आहे ना. कोणी म्हणावं का नामस्मरण, संत सत्पुरुषी नामस्मरण करतात, सामान्य लोकही नामस्मरण करतात. जे नामस्मरण संत सत्पुरुष घेतात तेच तर नामस्मरण सामान्य लोकही घेतात. महत्वाचा प्रश्न आहे. मास्तरही एकच आहे, शिकवणारा सगळ्यांना, आणि त्या ठिकाणी पुस्तकही एकच आहे, सगळ्यांना शिकणार. इतके जे बाबा आहेत सगळे सारखेच असतात की बाबाही सगळे सारखे. मग सगळे शक्ती किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. काही काही विद्यार्थी मास्तर का फोटो काढून केलं धवते काय वर्गासारखा काय लावून धवते, मुनलाईट लावून धवते ना, कमी प्रकाश ठेवू आणि तो श्रीमंत आहे रघुपती करून. रिपाईतर्फे मुख्य वनसंरक्षक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. VR बारबदे यांची बदली रद्द का झाली अशी विचारणा रिपाईने केली आहे. VR बारबदे यांच्यावर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यांची वरुडला बदली करण्यात आली होती, मात्र ही बदली रद्द झाली.
बारब्दे यांची बदली करून वनमजूर महिलेला न्याय देण्याची मागणी रिपाईने केली आहे. या संदर्भात रिपाईतर्फे मुख्य वनसंरक्षक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. जे आमच्या बुद्ध महिलेवर अन्याय झाला आहे त्या अन्यायाला प्रतिकार म्हणून त्यासाठी यांना निवेदन देण्यात आले. लकडे आणि बारब्दे या दोन अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट हेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. परंतु आम्ही 3/11/2015 रोजी माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल साहेबांना निवेदन दिले. साहेबांना निवेदन दिल्यानंतर साहेबांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याकरिता त्यांना आदेश सुद्धा दिले होते. परंतु राज्यपालाच्या आदेशाला वन अधिकाऱ्यांनी केळ्याची टोपली दाखवलेली आहे. किती मोठी शोकांतिका आहे. आणि हे दोन्ही अधिकारी चौकशीमध्ये असतानाही याच पदावर रुजू आहे आणि त्या संबंधित महिलेची बदली करण्यात आली आहे. बदली केल्यानंतर तिला अजूनही मानसिक त्रास चालू आहे. त्याकरिता आम्ही वन अधिकाऱ्याला 8 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे. 8 दिवसाच्या आत जर यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही या कार्यालयासमोर जन असं धरणे आंदोलन देण्यात येईल. 26 नोव्हेंबर रोजी पदवी परीक्षेचे व पदव्युत्तर परीक्षेचे पेपर आहेत. 26 नोव्हेंबर हा राज्यघटना दिन म्हणून पाळला जातो, तेव्हा त्या दिवशी परीक्षा असू नये असं ब्ल्यू टायगर फोर्सचं म्हणणं आहे. या संदर्भात त्यांनी कुलगुरूंना निवेदन दिलं. भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी यावेळेला 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर शासकीय स्तरावर साजरा करण्यात यावा अशा प्रकारची घोषणा दिलेली आहे आणि जाहीर केलेलं आहे. आणि यावर्षी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 26 नोव्हेंबर 2015 हा दिवस शासकीय कार्यालयामध्ये, महाविद्यालयांमध्ये, शाळांमध्ये संविधान दिन म्हणून पाळला जाणार आहे. परंतु ब्ल्यू टायगर फोर्स या संघटनेच्या असे निदर्शनास आले की 26 नोव्हेंबर 2015 रोजी अमरावती विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाचे आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा 26 नोव्हेंबर 2015 रोजी त्यांचा पेपर आहे. आणि म्हणून त्या दिवशी पेपर असल्यामुळे असे अनेक अनुसूचित जातीचे विद्यार्थी, जमातीचे विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी, ओबीसीचे विद्यार्थी संविधान दिनाच्या रॅलीमध्ये, शासकीय कार्यक्रमामध्ये आणि संविधान दिनाच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.